सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल स्वामी तारतील, एकटे असाल सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर पुसतील. फक्त स्वामींना आतरतेने साथ घाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 31 मार्चला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे. या दिवशी जर आपण काही सेवा केल्या, काही उपाय केले तर ते खूप खूप प्रभावी ठरत असतात. कारण की या काळामध्ये दत्ततत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं. त्यामुळेच आपण या काळामध्ये सेवा करत असतो. आता कोणी स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करतं, तर कोणी तारक मंत्राची सेवा करत असतं, तर कोणी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील भरपूर महिला व पुरुष करत असतात. प्रत्येक जण प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार सेवा या करत असतात. आता या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला फायदे हे बघायला मिळत असतात. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधिव्याधी आजार नष्ट होतात. याने मनुष्य दुःखमुक्त होतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. विशिष्ट समस्यांवर जसे लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो. आपल्या कुंडलीतील ग्रह, नक्षत्र, पितृदोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात. आता प्रत्येकालाच इच्छा असते की गुरुचरित्र पारायण करावे, पण घरामध्ये लहान बाळ असतं किंवा आपल्याला इतरही काही कामासाठी बाहेर जावं लागतं, ऑफिससाठी असेल किंवा इतर काही कामे असतील, किंवा घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात किंवा इतरही काही अडचणी अडथळे असतात. त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही. तर आपल्याला या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर आपण गुरुचरित्रामधील एक अध्याय पठण करायचा आहे की ज्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील दुःख, संकटे, अडचणी, अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होईल. तसेच आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होईल. तर कोणता अध्याय वाचावा, तसेच कोणत्या सेवा कराव्यात, सर्व नियम पाळणे गरजेचेच आहे का, याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आता खरं सांगायचं झालं तर सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे. कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो. त्यामुळे स्वामी मार्ग दाखवणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे. आता आपण अगदी ग्रंथांचे वाटप देखील करू शकता. मग स्वामी चरित्र सारामृतचा ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र पारायणचा ग्रंथ असेल तर आपण हे जे काही ग्रंथ आहे अशा व्यक्तीला आपण द्यायचे आहे की ती व्यक्ती ते संपूर्णपणे वाचेल व त्यामुळे ती व्यक्ती दुःखातून नक्कीच मुक्त होईल. आपण जर त्या व्यक्तीला तो ग्रंथ दिला आणि त्या व्यक्तीने जर तो पूर्ण वाचला तरी पण आपल्याला त्याचे फळ हे मिळत असते. तर ही स्वामी सेवा देखील तुम्ही नक्की करू शकता. आता आपल्याला ही सेवा कधीपासून करायची आहे तर जेव्हापासून तुम्हाला वेळ मिळेल, अगदी 11 मार्च पासून किंवा 21 मार्च पासून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवेला सुरुवात करू शकता. फक्त दिवसभरामध्ये कधीही पठण केलं तरी पण चालेल. फक्त दुपारी 12 ते 12:30ची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही, कारण की ती वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. त्यामुळे ती वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये सेवा करू शकता. फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला ती सेवा करायची नाही. तसेच घरामध्ये मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे.
आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात, ते आपलं काहीच ऐकत नाही. तर मग अशा वेळेस आपण स्वामी सेवा बंद करायची का? तर आपण स्वामी सेवा बंद करायची नाही, तर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आणि परत सेवेला सुरुवात करायची, कारण की आपण आपल्या पद्धतीने सेवा ही करत राहायची आहे. आता ती व्यक्ती जर आपलं ऐकतच नसेल तर या गोष्टीला आपण देखील काही करू शकत नाही. स्वामी आपोआप त्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मकता आणतील. आता या सेवा करण्याच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे, खडी साखर घ्यायची आहे. जवळच स्वामी महाराजांचं मंदिर असेल, दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, आपण ती बोलायची आहे. तर सर्वात प्रथम आपण नारळ, खडी साखर हातामध्ये घ्यायचं आहे. तुमचं नाव, तुमचं गोत्र तुम्ही सांगायचं आहे. तसेच मी ही सेवा करणार आहे, मी स्वामी चरित्र सारामृत पठण करणार आहे किंवा गुरुचरित्रमधील हा अध्याय पठण करणार आहे. तसेच मी 21 दिवसाची सेवा करणार आहे, 11 दिवसाची सेवा करणार आहे. ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या असे आपण म्हणत आपली इच्छा, मनोकामना स्वामी महाराजांना सांगायची आहे. डोळे बंद करायचे आहे, स्वामी महाराजांचा चेहरा समोर आणायचा आहे आणि आपली जी काही इच्छा, मनोकामना आहे ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. आता एखाद्या गोष्टीसाठी उशीर होत असेल पण स्वामी महाराजांना तुम्हाला त्यापेक्षाही काही जास्त द्यायचे असेल, त्यामुळे त्या गोष्टीसाठी उशीर होतो, ती इच्छा आपली पूर्ण होत नाही किंवा एखादी इच्छा आपण मागत असतो पण ती पुढे जाऊन आपल्यासाठी चांगली नसेल तर ती इच्छा आपली पूर्ण होत नाही. तुम्ही जे मागताय ते तुम्हाला नक्की मिळेल. फक्त स्वामी महाराजांवरून आपला विश्वास डगमगू देऊ नका. आता आपण या काळामध्ये एकश्लोकी गुरुचरित्र देखील पठण करू शकता. यामुळे देखील गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असते. तर अत्यंत साधा आणि सोपा असा श्लोक आहे. दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पीठापुरी, त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती, करंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला, भिलुवाडीची संगमा, तेथून मठ गणगापुरी, वसे वारी दिनांची श्रमा. आता हा श्लोक आपण मोठ्या श्रद्धेने म्हणायचा आहे. आता हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच नंतर आपण या सेवेला सुरुवात करायची आहे. अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं, श्रवण केलं तरी पण चालेल. आता हा श्लोक किती वेळा म्हणायचा आहे तर आपण रोज 108 वेळा हा श्लोक म्हणायचा आहे. 108 वेळा म्हणणे शक्य नसेल तर कमीत कमी रोज 21 वेळा तरी हा श्लोक आपण म्हणायचा आहे. अगदी घरातील लहान मुलं असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल, प्रत्येक जण ही सेवा करू शकता. यामुळे देखील आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असते. फक्त मनापासून आणि श्रद्धेने सेवा करा, तुम्हाला स्वामी महाराज कधीच काही कमी पडू देणार नाही. आता यानंतर गुरुचरित्रमधील आपण 9वा अध्याय पठण करू शकता. 9वा अध्याय पठण केल्यामुळे गुरुकृपेने आपली सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडत असतात. आपल्या सर्व इच्छा, मनोकामना देखील पूर्ण होत असतात. पण आपण एक नियम धरायचा आहे की मी सकाळी 7 वाजता पठण करणार आहे किंवा मी सायंकाळी 8 वाजता पठण करणार आहे. जी काही वेळ आहे त्या वेळेमध्येच आपण हा अध्याय पठण करावा. यामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळेल. तसेच आपली इच्छा, मनोकामना देखील पूर्ण होईल. देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करावा, एक तांब्या भरून पाणी देखील जवळ ठेवायचं आहे. त्यानंतर गुरुचरित्रमधील 9वा अध्याय पठण करायचा आहे. पठण करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचा आहे. मग घरामध्ये जे काही बनवलं आहे, भाजी भाकर असेल तर ते दाखवलं तरी पण चालेल. तसेच जे काही तांब्या भरून पाणी आपण जवळ ठेवलं होतं तर ते आपला अध्याय पठण करून झाल्यानंतर आपण घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचं आहे. तसेच थोडंसं पाणी आपण घरामध्ये देखील शिंपडायचं आहे. यामुळे घरामधील देखील नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते. तसेच हा अध्याय मोठ्याने म्हणावा की ज्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल. तसेच हा अध्याय जर तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केला तरी पण चालेल. फक्त मनापासून आणि श्रद्धेने कंटिन्यू ही सेवा 21 दिवस किंवा 11 दिवस करून बघा स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल. तुम्हाला वाटत असेल की मित्रमैत्रिणींकडून देखील ही स्वामी सेवा घडावी तर त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.